या प्रचार सभेच्या निमित्तानं फिरत असताना ज्या भागामध्ये जाईल तिथं उमेदवाराचा प्रचार करण्या अगोदर दादांची कामं पोहोचलेली आहेत। एक राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी सहभागी होत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका तर बजावलीच आहे, पण उपमुख्यमंत्री यांची पत्नी म्हणून सुनेत्राबाईंना मतदान करा असं मी कधीच म्हणणार नाही। कारण की एका मातृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाचा मला अभिमान आहे, कारण की वहिनींची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि या वेगळी ओळख असताना त्याला मतदान करा असं मी मात्र आवर्जून अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बारामती हायटेक टेक्सटाईल असेल, विद्या प्रतिष्ठान, पुणे युनिव्हर्सिटी असेल, इन्व्हायरमेंटल फोरम असेल आणि अशा अनेक घटकांमधून काम करत असताना अनेक लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे आरोग्य सेवा देण्याचं काम देखील या मातेने केलंय। पण एकच की आम्हाला कधी सेल्फी काढणं किंवा फोटो काढणं, जाहिरात करणं जमलं नाही, पण आता लोकांमध्ये येत असताना या कामाची जाहिरात मात्र झाली पाहिजे। आज आदरणीय दादांच्या माध्यमातून अनेक कामं होतात, महायुती सरकारच्या माध्यमातून होतात, केंद्र शासनाच्या माध्यमातून होतात। त्यामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणाच्या योजना राबवल्या। आमचं भारताचं यशस्वी झालेलं चांद्रयान असेल, महत्वाच्या शहरांना जोडणारं मेट्रो कनेक्टिव्हिटी असेल, जागतिक पातळीवरती देशाला घेऊन जात असताना एक सन्मानाने आपण त्या ठिकाणी आपलं स्वतःचं स्थान कमवतोय। पण हे सगळं करत असताना समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, त्याचबरोबर राज्य स्तरावरती राबवलेल्या अनेक योजना आहेत। यामध्ये एक लाडकी योजना मला प्रकर्षाने सांगायचे, महिला भगिनी या ठिकाणी माझे बांधव आहेत। मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये आणि ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, ती 8वीत गेली की 10,000 रुपये, ती 18 वर्षाची पूर्ण झाली की 75,000 रोख रक्कम, अशा एकूण तिच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,02,000 रुपयाचा निधी तिला मिळतो। तो तिच्या खऱ्या अर्थानं सबलीकरणासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही योजना राज्य शासनाने म्हणजे महायुती सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेसाठी राबवली। यावेळेस महायुती सरकारने महिलांचं 4थं धोरण आणलंय। पहिल्या 3 धोरणामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या दुरुस्त करत या 4थ्या धोरणामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत मी महिला भगिनींच्या 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या कळा आम्ही सहन करायचो, पण बाळाच्या नावापुढे फक्त पित्याचं नाव असायचं। या 4थ्या महिला धोरणाने आमच्या आता बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव दिलंय, मग पित्याचं नाव दिलंय आणि खऱ्या अर्थानं आमच्या मातृत्वाचा सन्मान केलाय। मला आवर्जून सांगायचं, योजना फार मोठ्या आहेत, म्हणजे केंद्र शासनाच्या असो, राज्य शासनाच्या असो, पण त्या आपल्या ताटात येईपर्यंत वाढपी मात्र आपला पाहिजे आणि म्हणून वाढपी आपला असेल तर निधी, योजना आणि खऱ्या अर्थानं आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हे करणं फार गरजेचं आहे। याच्यासाठी आदरणीय सुनेत्राबाईंना मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान। त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळ, पुण्यामध्ये मुरलीअण्णा मोहोळ असतील कमळाच्या चिन्ह, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आहेत घड्याळाच्या चिन्हावरती, मावळमध्ये श्रीरंगजी बारणे ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती। त्याच्यामुळे परभणीमध्ये परवा मतदान होते, मी काल तिथे जाऊन आले, तिथे आपले महादेवजी जानकर आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवलेली, त्यांचा या भागातला संपर्क मोठा आहे, तिथे त्या शिट्टीच्या चिन्हावरती उभे आहेत। असं एकंदरच अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण राज्यामध्ये असताना आपल्याला आपल्या विचारांचं सरकार निवडून देते। गेल्या वेळेस कांचनताई होत्या, त्याच्या अगोदर 2014ला महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होते, पण आता आम्हाला राहुल कांचनताई खंत वाटते, आम्ही त्यावेळेस चुकीच्या माणसाला साथ दिली, ती चुकीची दुरुस्ती करायला आम्ही आता परत आलोय। एक माहेरवाशी म्हणून मी दौंडमध्ये आली आहे आणि आता उमेदवार योग्य आहे, योग्य उमेदवाराला आपल्याला साथ द्यायची। मगाशी आयुषजी शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मला आवर्जून सांगायचंय, सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालणारं सरकार महायुती सरकार आणि आदरणीय दादा आहे। माझ्या अल्पसंख्याक बांधवांसाठी मौलाना आझाद महामंडळाचा भाग भांडवल 30 कोटीवरून 500 कोटी करण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचे, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम महायुती सरकार करते आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवत असताना आपल्याला निश्चितपणाने न्याय देण्याची भूमिका यामध्ये। काही जण या भागामध्ये जातीपातीचं राजकारण करत असतील तर ते खपवून घेणार नाही, कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी जर 100 कोटीचा निधी कोणी दिला असेल तर तो आदरणीय अजितदादांनी दिलाय आणि पहिलं स्तंभ म्हणून उभं राहणार। त्याच्यामुळे महाराणी साहेबांच्या स्मारकासाठीचा निधी असेल, राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थळाचा सिद्धखेड राजाचं स्मारक असेल, एकंदर
केवळ छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार असं सांगत नाही, तर त्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याला लागणारी तरतूद मात्र वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादा करतात. एकंदरच मला आवर्जून सांगायचे की दादांच्या कामांवरती डल्ला मारून काही जण ट्विट करत असतील, पोस्ट करत असतील, पण सर्वसामान्य जनतेला माहिती ही कामं दादांनी केली. महायुती सरकारने कामं केलेली. श्री क्षेत्र जेजुरी देवस्थानासाठी दिलेला निधी असेल आणि खानावडीच्या इथे झालेली ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल असेल, या इतक्या चांगल्या पद्धतीची कामं ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतात आणि ते केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून होतात. त्याच्यामुळे भावनिकतेचं राजकारण बाजूला ठेवू, आता भावनिकता संपलेली. भावनिकतेवरती ना आमची रस्त्याची कामं होणार आहेत, ना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यामुळे भावनिकता ही तात्पुरती, ती 3-4 महिन्याची होती, ती संपली देखील. आता आमचं मत विकासाला म्हणजे गड्याला जाणारे हा ठाम निर्धार आता बारामती लोकसभा मतदारसंघाची जनता करते. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळेजण मतदान करून घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून हे मतदान साक्षीदार होण्यासाठी, यासाठी की सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत, पण त्याच्यामध्ये माझं देखील मतदान आहे. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली, त्या घटनेचा आदर करत लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आपल्याला साजरा करायचा. या उत्सवामध्ये आपण सगळेजण सहभागी होतात. ज्यामध्ये माझ्या अगोदर बोलताना त्यांनी सांगितलं राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून राहुलदादा आता पुरुष आयोगाची मागणी केलेली आहे. आम्ही आपल्या सगळ्यांच्या वेदना समजून घेऊ शकतो. पुरुष प्रधान संस्कृती म्हणत म्हणत आता आम्हाला चांगल्या पद्धतीचा वाटा मिळालाय, 50% आरक्षण मिळालंय. आता लोकसभेत देखील आम्ही मोठ्या संख्येने जाणार आहोत. साहजिकच मी आपल्या भावना, ज्यांनी कोणी आपलं मनोगत व्यक्त केलं मी समजू शकते, पण मला आपल्याला सांगायचंय इतक्या दिवस सगळं तुमच्याच हातात होतं. आता पुढे थोडं आम्हाला मिळालंय. आमच्या 33% आरक्षण मागत असताना आम्ही फक्त आमचा सन्मान तुम्हाला मागतोय, बाकी तुमच्या वाटेतही आम्हाला काही नको. राहिला विषय पुरुष आयोगाचा, तर आपण राज्य महिला आयोगाकडे पुरुषांच्या सुद्धा तक्रारी देऊ शकता. काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी समुपदेशन केंद्र केले. शेवटी कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे. कोणत्याही पुरुषांनी आमच्याकडे संबंधित घरातल्या व्यक्तीबद्दल तक्रार केली तर आम्ही ती आधी काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिटवतो. त्याच्यामुळे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की राज्य महिला आयोग असलं तर फक्त महिलांच्या तक्रारी घेतो, असं अजिबात नाही. आम्ही पुरुषांच्या सुद्धा तक्रारी घेतो आणि काउन्सिलिंग करून ते मिटवतो देखील. त्याच्यामुळे तरी सुद्धा तुम्हाला राज्य पुरुष आयोगाची गरज लागली तर आमदार साहेब इथं आहेत, बाकी मेजॉरिटी लोक आहेत, आपण तशा पद्धतीची मागणी करू शकता. पण आमच्याकडून आपल्यावरती काही अन्याय होणार नाही. पण या सगळ्यांमध्ये सामंजस्याने आपण हे सगळे काही विषय आहेत त्या आयोगाच्या माध्यमातून मिटवले जातात. आज या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलात, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा दौंडची माहेरवाशी म्हणून विनंती करायला की 7 तारखेला आपण सगळेजण गळ्याच्या चिन्हासमोर बटन दाबून आपल्या हक्काचं मतदान आदरणीय सुमित्रा वहिनींना करून आपला हा आवाज संसदेमध्ये पोहोचवतात. आणि 4 तारखेला होणाऱ्या निकालामध्ये हा विजयाचा गुलाल आपण सगळेजण उधळण्यासाठी परत एकदा एकत्र येऊ. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.